जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, शेळी पालन व्यवसाय म्हटलं की या व्यवसायामध्ये अनेक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मुलं नव्याने या व्यवसायात येत असतात। पण काय होतं की अनेक शेळी पालकांना शेळी पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक अडचणींना सामोरं जावं लागते। त्यांचं खूप गोष्टींमध्ये नुकसान होतं आणि मग त्यांचं शेळीपालन व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे त्यांना शेळीपालन बंद करावं लागतं। असे अनेक शेळीपालन फार्म आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु आपला उद्देश हा आहे की हे शेळीपालन फार्म बंद न होता कंटिन्यू राहिले पाहिजेत आणि शाश्वत शेळीपालन ही जी संकल्पना आपली आहे ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। नवीन शेळीपालकांमध्ये ही संकल्पना रुजवली गेली पाहिजे, कारण शेळीपालन फक्त सुरू करणं हा उद्देश नसला पाहिजे, तर ते शेळीपालन सुरू केल्यानंतर ते लॉंग टर्म काही वर्षांपर्यंत आपण यशस्वीपणे चालवता आलं पाहिजे। आपल्याला अशा पद्धतीचं शेळीपालन आपण केलं पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, आपण ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून जे नवीन शेळीपालन व्यवसायामध्ये येऊ इच्छितात, तरुण असतील तरुणी असतील किंवा जे आधीपासूनही शेळीपालन व्यवसाय करतायत अशा लोकांसाठी म्हणून, ज्यांना खरंच वाटतंय की आपलं शेळीपालन हे लॉंग टर्म चाललं पाहिजे, आपल्याला शेळीपालनामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं पाहिजे, अशा लोकांसाठी आपण आपल्या ग्लोबल ॲग्रोव्हिजन या शेळीपालन फार्मवर नेहमी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करत असतो। त्याच अनुषंगाने आपण यावेळी 3 ऑगस्ट रविवार 2025 रोजी आपण आपल्या फार्मवर शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, आपली जी कार्यशाळा असते याची वैशिष्ट्य ही आहे की या कार्यशाळेमध्ये आपण पूर्णपणे प्रॅक्टिकल गोष्टींवर भर देत असतो, जेणेकरून शेळीपालन नवीन सुरू केलेल्या व्यक्तीला किंवा जो नवीन सुरू करणारे अशा व्यक्तीला आपल्या शेळीपालन फार्मवर सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं याची आपण पूर्णपणे कल्पना देतो आणि त्या सगळ्या समस्यांपासून, त्या सगळ्या अडचणींमधून आपल्याला कसा मार्ग काढता येईल याविषयीचं आपण मार्गदर्शन करत असतो। सोबतच चारा नियोजन, शेडचं व्यवस्थापन किंवा आपल्या कोणत्या जातीच्या शेळ्यांची आपल्याला निवड करायची आहे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तर आपण करतच असतो, पण प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीकडे उपलब्ध असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, त्याच्या हवामानानुसार किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करत असतो। आणि हे मार्गदर्शन आपल्याला करण्यामागचा उद्देश हाच असतो की जो व्यक्ती शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करतोय तो यशस्वी झाला पाहिजे, त्याचा शेळीपालन फार्म हा कधीही बंद पडता कामा नये। त्यामुळे आपण जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल शेळीपालनामध्ये तर आपण आपल्या कार्यशाळेमध्ये सहभागी नक्की व्हा। मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये आपण लसीकरण असेल, डिवर्मिंग असेल किंवा शेळ्यांचं विविध आजार असतील त्यावरची उपचार पद्धती असेल, मेडिसिनचा पूर्णपणे जो काय आपला खर्च कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल या सगळ्या गोष्टींवर आपण प्रामुख्याने भर देत असतो। आणि या कार्यशाळेमधून जे शेळीपालक आपल्या सहभागी होतात त्यांना याचे फायदे खूप झालेले आहेत। अनेक शेळीपालक आपल्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या कार्यशाळेच्या सहभागानंतर ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांना चांगल्या पद्धतीने यश मिळत आलेलं आहे। त्यामुळे आपण जर आपल्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आपल्याला पूर्वनोंदणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, आपण आपल्या कार्यशाळेमध्ये नेहमी लिमिटेड लोकांनाच प्रवेश देत असतो। त्याचं कारण हे आहे की आपल्याला प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत स्वतंत्रपणे संवाद साधता आला पाहिजे, त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला वेळ देता आला पाहिजे, त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला मार्गदर्शन करता आलं पाहिजे। त्यामुळं आपल्या प्रवेश मर्यादित असतात। आपण जर आपल्या कार्यशाळेमध्ये येऊ इच्छित असाल तर नोंदणी नक्की करून घ्या। आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपली कार्यशाळा रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या ग्लोबल ॲग्रोव्हिजन फार्म या ठिकाणी आयोजित केलेली आहे। याची आपण पुन्हा एकदा नोंद घ्या। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे तुमचे मित्र असतील किंवा जे शेळीपालक तुमचे परिचित असतील, ज्यांना शेळीपालन प्रशिक्षणामध्ये इंटरेस्ट असेल, ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं असेल, अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।